ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। बेस्ट पतपेढीसाठी आज मतदान होत आहे, किती विजय होत आहे कारण बॅलेट पेपरवरती वोटिंग होणार आहे। नाही, निश्चितपणे सहकाराचं मतदान हे बॅलेट पेपरवरच होत असतं। वर्षानुवर्ष 25 वर्ष आम्ही ही निवडणूक लढतो आहोत। आता या निवडणुकीला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला, परंतु राजकीय रंग विरुद्ध सहकार ही लढाई आहे। ज्या पद्धतीमध्ये या निवडणुकीत भ्रष्टाचार झाला आहे, भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत, ज्या पद्धतीमध्ये सर्वसामान्य कामगारांचे, ड्रायव्हर कंडक्टरचे, कष्टकऱ्यांचे पतपेढीतल्या पैशावरती 24 कोटीची लूट झाली आहे, त्या लुटीच्या विरोधातलं आज मतदान आहे। त्यामुळे येणारा कामगार हा भ्रष्टाचार विरुद्ध सहकार अशी लढाई लढणार आहे। ठाकरे बंधूंचं एकत्रित पॅनल जे आहे उभं करण्यात आलेलं आहे, विरोधात तुम्ही आहात कसं पाहता? आता चायनीज ब्रँड विरुद्ध स्वदेशी ब्रँड ही निवडणूक आहे। स्वदेशी ब्रँड निवडून येईल याची मला खात्री आहे। संदीप देशपांडे यांनी एक व्हिडिओ प्रसारित केलेला आहे, त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की पैशांचं वाटप मोठ्या प्रमाणात। मला वाटतं पॅनलचं नाव घेतलं। संदीप देशपांडेंना संजय राऊत नावाचा चावला असेल, त्यामुळे जे बुधवारी अपेक्षित होतं राऊतांकडनं की पैसे वाटले, बूथ कॅप्चर केले, प्रसाद लाट धनाढ्य आहे आणि हे आता देशपांडे अगोदरच बोलायला लागले। ही शिवसेना मनसेची स्टाईल आहे। निवडणूक हरणार कळलं की सांगायचं की आमच्याकडे बूथ कॅप्चरिंग झालं, पैसे वाटले, हे केलं ते केलं, विरोधात गेलं, सरकार विरोधात गेलं, पोलीस स्टेशनला गेले, गुन्हा दाखल केला। या स्टोऱ्या तुम्हाला पुढचे 7 दिवस ऐकायला मिळतील। बघा, असं आहे की 52 कोटीचा भत्ता हा प्रशासनाने दिलेला आहे। मी या निवडणुकीमध्ये 2.5 वर्ष या माझ्या बेस्ट कामगारांचं काम करतोय। या लोकांनी नोकरीमध्ये परमनंट करण्यासाठी 2-2 लाख रुपये मागितले, त्या 715 कामगारांना मी परमनंट केलं। लोकांच्या प्रमोशनचा विषय असेल, 16 वर्षात झाला नव्हता, तो प्रमोशनचा विषय महापालिकेच्या धर्तीवर केला। डेपोमधली रोटेशन सिस्टीम नीट केली, डेपोमधले प्रश्न सोडवले आणि माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी जो भत्ता जाहीर केला होता तो भत्ता ते देऊ शकले नाही। तो भत्ता जर आताच्या सरकारने दिला तर मला वाटतं कामगारांच्या मागे आमचं सरकार उभं आहे आणि कामगार निश्चितपणे माझ्या मागे उभे राहतील। मुंबईमध्ये अतिमुसळधार पाऊस पडतो आहे, अशा वातावरणामध्ये मतदान पूर्ण होईल का? मला वाटतं की जेवढा जोरात पाऊस पडतोय तेवढ्या जोरात मतदान होईल आणि कप अशी ओसंडून वाहू लागेल अशी माझी अपेक्षा। मला वाटतं की याच्यामध्ये कोणाचं पोटशूल होण्याचं कारण नाही आहे। गुन्हा केला तर नोटीस येणार, गुन्हा केला तर अटक होणार। अभी तो ये झाकी है, मथुरा काशी बाकी है। 24 कोटीचा हिशोब आहे, हिसाब तो चुकाना पडेगा भाई। अरे यांच्याकडे पैसेच नाहीत प्रचार आणि ती नियत नाही आहे प्रचार करायची, कारण फक्त लीडर लोकांना स्वतःची घरं बांधायची आहेत, क्षणभर विश्रांती करायची आहे, त्याच्या पलीकडे जात नाहीत। गावाकडे बंगले, मुंबईत फ्लॅट। अहो मला सांगा, उमेश सारंग नावाचा त्यांचा जो प्रमुख पदाधिकारी बेस्ट कामगार सेनेचा आहे, एक BST कामगार 4 कोटीचं मुंबईत घर घेतो, गावाकडे 5 कोटीचा बंगला बांधतो। एक BST कामगार हे बांधू शकतो का? तुम्ही पत्रकार बांधू शकता का? एक घरामध्ये म्हणतात झाड लावलंय 50 लाखाचं, ते बघायला लोक येतात। हा पैसा आला कुठून? आणि मग चौकशी झाली तर मग पोटशूळ कशासाठी? चौकशीला सामोरे जा। आता तर EOW आली आहे आणि उद्या परवापर्यंत अँटी करप्शनला देखील याची तक्रार केली नाही। हा उत्कर्ष फक्त त्यांचा स्वतःचा आहे, लूटमारीचा उत्कर्ष आहे आणि स्वतःला भरभरून घेण्याचा उत्कर्ष आहे। लहान मुलांच्या बॅगा वाटल्या, 1200 रुपये MRPची बॅग 7000 रुपयाला वाटली। ह्या कुठेतरी भ्रष्टाचाराचा अंत झाला पाहिजे। तुम्ही कोविडमध्ये भ्रष्टाचार केला, खिचडीत भ्रष्टाचार केला, रेमडेसिवीरमध्ये भ्रष्टाचार केला, तुम्ही बॉडी बॅगमध्ये भ्रष्टाचार केला, आता लहान मुलांच्या स्कूल बॅगमध्ये देखील भ्रष्टाचार करतात। मिठी नदीचा भ्रष्टाचार आम्ही पाहतोय, म्हणजे तुम्ही भ्रष्टाचार करणार किती? मी काल BST कॉलनीमध्ये गेलो होतो, तुमचे पत्रकार माझ्याबरोबर होते। BST कॉलनीची परिस्थिती पाहता तिथे सर्वसामान्य मराठी माणूस राहू शकत नाही। हे प्रत्येक वेळेला निवडणुका आले की बोलणार मराठी माणूस आमचा, मुंबई आमची,
मग मराठी माणसाला देशोधडीला लावण्याचं काम कोणी केलं? 2012 पासून उद्धव ठाकरेंच्या हातात ही महापालिका आहे. का नाही तुम्हाला वाटलं की मराठी माणसाला घर द्यायला पाहिजे? मी घर देणार आहे. माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. 24 हजार BST कामगारांना BSTच्या वसाहतीत 500 फुटाचं घर 15 लाख रुपयात देणार. हा विषय तो नाही आहे. नाईक आणि ते बघून घेतील. मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी बेस्ट पतपेढीची निवडणूक होत आहे. ठाकरे बंधूंचे एकत्र आले, एक प्रकारे लिटमस टेस्ट आहे का मुंबई महापालिका निवडणुकीची? आता पतपेढी हरल्यावरती त्यांनी ठरवावं की महापालिका लढायची की नाही लढायची. हा त्यांचा पराभव निश्चित आहे आणि माझा विजय पक्का आहे. त्यामुळे ठाकरे बंधू वर्सेस प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर ही लढाई आहे. त्यामुळे मी जसं मगाशी म्हटलं, ब्रँड वर्सेस स्वदेशी, चायनीज ब्रँड वर्सेस स्वदेशी माल ही लढाई आहे आणि स्वदेशी माल ही निवडणूक जिंकणार. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.